प्रशासनाला खरं तर तुमचं उपोषण सोडण्यासाठी यश आलंय असं म्हणावं लागेल. काय नेमकं तुमच्या दोघांचं संगनमत ठरलं आणि आज उपोषण सोडायला तुम्ही तयार झाला? आमच्या ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचारासंदर्भात जे मागण्या होत्या टोटली 19 मागण्या, त्यामधील ग्रामसेवक साहेब असतील यांनी आम्हाला जे आम्ही हिशोब मागितला होता, सर्व पासबुक असेल किंवा ग्रामपंचायत इतर कामकाजा, त्याने आम्हाला ऑलरेडी आता दिला आहे. मी मीडिया समोर तो दाखवू शकतो. राहिला विषय दुसरा, जे इतर जे आता पत्र दिलंय त्यांनी, बाबा आम्ही जे मागण्याची कारवाई 10 दिवसात करतो, ग्रामपंचायत जो प्रशासक नेमलाय त्याची कारवाई पदाच्या 8 दिवसात करतो म्हणून त्यांनी आम्हाला लेखी निवेदन देणार आहेत. राहिला दुसरा प्रश्न, जो कामकाज आहे ग्रामपंचायतचं ज्या मागण्याचं, ते आम्हाला ते 10 ते 15 दिवसात या समस्याचं निवारण करतो म्हणून सांगितलंय. अजून बी याच्या पुढे जाऊन सांगतो, या जर दगा फटका झाला तर गावातले जो युवक जनता आहे, आपला जो वर्ग आहे, त्यांना घेऊन अजून तीव्र आंदोलन मी पुढच्या 15 दिवसात करणार आहे, अशी मी प्रशासनाला ग्वाही देतो. याच्यावरती समाधान आहात का तुम्ही? आता यांनी आपल्याला जे दिला यावर आपल्या मागण्या बघू ना, 15 दिवस त्यांना टाइम दिलाय आपण. जर आपल्या टायमाच्या आज जर हे नाही झालं, कारवाई ग्रामपंचायतवर किंवा ग्रामपंचायतच्या सदस्यांवर जर भ्रष्टाचाराची नाही झाली, तर आहेच ना पुढे गोल्डन मैदान जवळ. तुम्हाला वाटते का चौकशी निपक्षपातीपणे होईल असं वाटतं तुम्हाला? आताच्या तर यांच्या ह्याच्यावरून वाटत नाही की चौकशी पक्षपाती होईल, कारण आम्हाला बाहेरचे अधिकारी पाहिजेत. आम्हाला पंढरपूर तालुक्यातील भ्रष्टाचार झालेला एकही अधिकारी नको. बाहेरच्या तालुक्यात अधिकारी द्या, त्यावर आम्ही समाधानी असेल. आणि त्यांच्याकडून जे कामकाज झालंय त्यावर आम्हाला ऑन दी स्पॉट सखोल चौकशी व्हावी, ही आमची मागणी आहे. बाबी सांगितल्या काय आणि पुढं करतो म्हणाले. त्यांना बी वेळ मागितलाय त्यांनी थोडा. किती दिवस वेळ मागितला? आता काय काय गोष्टी 8 दिवसात करतो म्हणून सांगितलेत. काय तर समित्या नेमायच्या, त्या समित्यांना नेमायसाठी त्यांना बी काय तर 8 दिवसाचा कालावधी दिलाय त्यांनी. तर त्या कालावधीमध्ये पूर्ण नाही झालं तर पुन्हा आंदोलन करणार? हा, त्या कालावधीत जर त्यांनी आम्हाला नाही काही सांगितलं तर त्या ह्याच्या पुढे आम्ही आंदोलन करणार. तुमची प्रकृती त्या ठिकाणी थोडीशी खालावली होती. गावकऱ्यांनी तुम्हाला उपोषण सोडा अशी त्या ठिकाणी विनंती केली, परंतु उपोषण सोडलं नाही. आज उपोषणाच्या 5व्या दिवशी प्रशासनाला तुम्ही काय विनंती केली? आम्ही आमच्या मागण्या मान्य करा अशी विनंती केली होती. आणि इथं जे काय भ्रष्टाचार झालाय खरंच झालाय असं तुम्हाला या कागदात निष्पन्न झालं तर तुम्ही प्रशासनाला कारवाई करायला लावणार? ती प्रशासनाच्या कायद्याने काय कारवाई असेल ती त्यांना करायला भाग पाडू आम्ही. त्या ठिकाणी गावकरी म्हणून तुम्ही ज्यावेळी उपस्थित होता, काय घडलं आणि उपोषण सोडायला आज त्या ठिकाणी हे उपोषण करते मान्य झाले? 5 दिवसापासून उपोषणाला बसलेले होते आमचे सहकारी. एक गावकरी म्हणून, एक पिराची कुरुलीचा सध्याचा सदस्य उपसरपंच म्हणून ह्यांच्या पाठीशी उभा राहील. कारण चुकीचं जिथं गोष्ट ज्या ठिकाणी चुकीचं होतंय त्या चुकीच्या ठिकाणी विरोध करणं हे आमच्या पहिल्यापासून आमचा स्वभाव आहे. आणि त्याप्रमाणेच 5 दिवस ह्यांच्याबरोबर, सर्व ग्रामस्थाबरोबर मी ह्यांच्याबरोबर कायम बरोबर राहिलोय. आणि मला अपेक्षा आहे की जसं जसं आता भुजबळ साहेबांनी जो आम्हाला हे दिलंय की याच्यामध्ये आम्ही 8 दिवस, काय गोष्टीला 15 दिवस असा वेळ मागितलाय, त्या वेळेमध्ये त्यांनी जे आम्हाला आश्वासन दिले त्या गोष्टी सगळंच पूर्ण करतील. नाही केलं तर त्यानंतर परत अजून आम्हाला या सर्व ग्रामस्थांबरोबर बसून, काही युवकांबरोबर बसून परत अजून ग्रामपंचायतच्या विरोधातच आम्हाला उपोषण करावं लागेल. अशी वेळ येऊ नये अशीच प्रशासनाला विनंती आहे. आणि दुसरी गोष्ट, खरी बोलायची विषय नाही, पण नैतिकता म्हणून ज्याने हे काम करायला पाहिजे होतं त्यांनी 5 दिवस होऊन सुद्धा त्याची नैतिकता त्यांनी पाळली नाही. आणि 5 दिवस आमच्या सहकाऱ्यांना विनाकारण, बिना अन्नपानाचं 5 दिवस त्यांना इथं तळमळ राहायला लागलं. ज्याची नैतिकता होती त्यांनी पाळली नाही. त्यामुळे त्याचा अजून एकदा निषेध करतो. आणि कारण आता 55 वर्ष होत आली ग्रामपंचायत स्थापन होऊन, पण एवढा उठाव झाला नव्हता. आणि याच्या पुढे जर 55 वर्षाच्या अगोदर, म्हणजे 50 वर्षाच्या अगोदरचे जे कोण सरपंच म्हणून गेले, खरंच त्यांनी असं एवढं भ्रष्टाचाराची पातळी कधीच गाठली नव्हती. 55 वर्षामध्ये जे काही झालं नाही ते हे फक्त या 5 वर्षात झालं. अतिशय भ्रष्टाचार, प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार केला ह्यांनी. त्यामुळं हे फक्त ह्या 5 वर्षामध्ये जेवढं घडले, कारण 5 वर्षाच्या अगोदर ज्यांनी काम केलं त्यांची तुम्ही मागचं बघा, एवढं काय भ्रष्टाचाराचं काही कुणाला नाही आठवलं. पण ह्या 5 वर्षांनी प्रत्येक गावातला युवक म्हणतोय की भ्रष्टाचार झालाय. प्रत्येकाच्या मनात ती शंका आहे की आपण कुणाला तरी सरपंच करून आपण चुकलोय. ती आता येणारी नवीन जी बॉडी आहे ती नक्कीच चुकी म्हणणारी युवक आता ह्या पिराच्या कुरुलीत झालेले, त्यांना कळतंय आता चुकतंय कोण. त्याच्यामुळं येणारा जे काय निवडून येईल ती बॉडी नक्कीच चांगल्या पद्धतीने काम करेल. आणि त्यांनी जर चुकीचं काम केलं तरी सुद्धा त्यांच्या विरोधात अशाच प्रकारचं परत आम्हाला उपोषण करावं लागतं.